जनार्दनगुरुमूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. वाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकवाच एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल क्षत्रावरणं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्धिमत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, तू जो प्रश्न उपस्थित केलास हाच प्रश्न पूर्वी प्रत्यक्ष मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादातून विदुरांनी उपस्थित केलेला होता. आणि विदुरांनी जो अध्यात्माच्या दृष्टीने श्रेष्ठ असलेला जगत कल्याणार्थ हा प्रश्न उपस्थित केला, त्या प्रश्नाचं उत्तर जे मैत्रेयांनी विदुराला दिलं तेच मी तुला देतो. आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली की मैत्रेय आणि विदुराची भेट कधी झाली हा प्रश्न होता. विदुर मैत्रेयांच्या भेटीला कधी गेले, कसे गेले असा प्रश्न उपस्थित केल्यावर याचं उत्तर शुकाचार्य महोदय देतात. ते म्हणतात, ज्या वेळेला यद्वा अयम मंत्र क्रुद्धो भगवान अखिलेश्वर पौरवेंद्र गृहम हित्वा प्रवेशात्मसात कृतम. ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण हे पांडवांचे दूत म्हणून पांडवांची शिष्टाई करण्यासाठी जेव्हा दुर्योधनाच्या महालाकडे गेले आणि राजसभेत गेल्यानंतर दुर्योधनाने त्यांना आज आपण माझ्याकडे भोजन घ्यावं अशी विनंती केली. कारण तुम्ही शेवटी राजशिष्टाचार असा आहे की तुम्ही राजशिष्टाचाराचे जर या ठिकाणी दूत म्हणून आला असाल तर तुम्ही राजगृहातलंच जेवण घेतलं पाहिजे. यावेळेला भगवंतानी ते नाकारलं आणि ते विदुराच्याकडे कण्या खाण्यासाठी गेले. विदुर हे महात्मा होते, श्रेष्ठ भक्त होते आणि निरीच्छ होते, प्रत्यक्ष यमधर्माचे अवतार आहेत. या दृष्टीने भगवंतानी विदुराच्या घरच्या कण्या खाल्ल्या, पण दुर्योधनाच्याकडनं पंचपक्वान्नाचं जेवण घेतलं नाही. कारण पंचपक्वान्न हे महत्त्वाचं नाही आहे. या ठिकाणी जेवण भोजन यापेक्षा परस्परांचं प्रेम महत्त्वाचं. म्हणून आपण म्हणतो की भगवंतानी विदुराच्या कण्या खाल्ल्या का, तर प्रेम होतं, भक्ती होती, श्रद्धा होती, भावना होती. आणि दुर्योधनाकडे मात्र आढ्यता होती, म्हणून ते नाकारलं. याप्रमाणे प्रत्यक्ष विदुराचं मोठेपण हे आहे की भगवंतांनी सुद्धा तिथे 4 घास खाल्लेले. या दृष्टीने विदुर किती मोठे आहेत. प्रत्यक्षात हे मंत्री म्हणून राहिलेले, परंतु त्या काळात मंत्री कसे राहत असत आर्य चाणक्य हे सुद्धा यांनी चाणक्य नीतीमध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे. असं म्हणतात की आर्य चाणक्य हे रात्री एकदा बसलेले होते आणि दुसऱ्या दिवशी काही लोकांना घोंगड्यांचं वाटप करायचं होतं. म्हणून भगवंतानी दुर्योधनाच्याकडल्या पक्वान्नाचा तिरस्कार केला. दुर्योधनाच्याकडला पंचपक्वान्नाचं अन्न त्यांनी खाल्लं नाही. पण विदुराकडल्या कण्या का खाल्ल्या? आणि विदुर हे मंत्री होते हे खरं आहे, पण त्या काळातलं मंत्रीपद काय, किती निस्पृहता त्यांच्यामध्ये होती याचं वर्णन आर्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये जेव्हा चाणक्य हे मंत्री म्हणून काम करायचे त्यावेळेला त्यांना गोरगरिबांना घोंगड्या वाटप करायच्या होत्या.
म्हणून त्यांची घोंगड्याची थप्पीच्या थप्पी त्यांनी लावलेली होती त्यांच्या घरामध्ये. आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा त्यांचा अभ्यास झाला आर्य चाणक्यांचा, तेव्हा त्यांनी दिवा विझवला. ते म्हणले का दिवा विझवला, तर हा दिवा राजांच्या पैशाने लावला जातो, याचं तेल राजाच्या पैशावर आणलं जातं, म्हणून राजाच्या पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे, विनाकारण राजाचा पैसा जळता कामा नये, प्रजेचा पैसा जळता कामा नये, म्हणून रात्री दिवा विझवायचे आणि झोपायचे. झोपले, चोर आले आणि चोरांना असं वाटलं की इथल्या घोंगडे घेऊन जाव्यात, म्हणून चोरांनी सगळ्या घोंगड्या न्यायला सुरुवात केली. तेवढ्यात आर्य चाणक्यांना जाग आली. ते म्हणले, अरे काय करता आहात तुम्ही? ते म्हणे, मला ह्या सगळ्या घोंगड्या तुम्ही तुमच्याकडे आणून ठेवल्यात आणि आम्हाला या घेऊन जायच्यात. ह्या कशासाठी ठेवल्यात? त्यांनी सांगितलं, अहो गोरगरिबांना वाटण्यासाठी ठेवल्यात, माझ्यासाठी नाही ठेवल्या. कारण स्वतः चाणक्य एका पटकुरावर झोपले होते, घोंगडी सुद्धा अंगावर घेतली नाही पांघरून, विकत आणलेली. का? अहो ती राजाची आहे, ती प्रजेची आहे, ती आपली नाही. सांगायचं तात्पर्य असं की मंत्री सुद्धा किती निष्प्रह होते. आणि या दृष्टीने मंत्री हे समाजासाठी काम करत होते. जरी विदुर हे महात्मा होते, मंत्री होते, पण विदुरांनी आपल्या घरी पंचपक्वान्नाचं जेवण त्यांना काय शिजवता येत नव्हतं का? त्यांना काय राजाचे अन्नपदार्थ आणता येत नव्हते का? नाही. पण आपल्याला जेवढं मिळेल तेवढं आपण उपजीविका करावी, राजाचा थाट आपण करू नये, या दृष्टीने केवळ प्रजाहित दक्ष अशा प्रकारचे हे मंत्री होते. म्हणून त्या विदुरांनी आपल्या घरी भगवंताला केवळ भक्तीच्या भावनेतून बोलावलं आणि ते आले. इतका विदुराचा मोठेपणा त्यांनी सांगितला. आणि राजा म्हणतात, कुत्र शत्रू भगवता मैत्रिणी संगमः कदा वा सहसंवाद एतद् वर्णना प्रभो. मग या विदुराचा आणि मैत्रेयाचा सहवास कधी झाला, त्यांची भेट कधी झाली ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली. इथे मूळ संवाद सूत शौनकादिकांचा चालला आहे. त्याप्रमाणे सूत सांगतात शौनकादिकाला, त्याचप्रमाणे शुकाचार्य सांगतात परीक्षितीला, यदा तू राजा स्वसुतान साधून. ज्या वेळेला दुर्योधनाला खूप समजावलं लोकांनी, वास्तविक दुर्योधनाला समजून सांगण्यासाठी भीष्माचार्य होते, त्याचप्रमाणे द्रोणाचार्य होते, तसेच हे या ठिकाणी विदुर होते, पण दुर्योधनाने कुणाचंही ऐकलं नाही. शेवटी धृतराष्ट्राला सांगितलं, धृतराष्ट्रा दुर्योधन चुकतोय, आपला मुलगा चुकतोय, हे कळल्यानंतर तरी बापाने त्याचा चूक सुधारावी ना. पण धृतराष्ट्र हा नुसता डोळ्याने आंधळा नव्हता, तो मनाने आंधळाच होता. त्याला दिसत नव्हता असं नाही, वास्तविक दिसत नसलं तर तो अंधपणा समजू शकतो, पण हा दिसत नाही आणि कळून त्याला उमजत नाही, ज्याला आपण म्हणतो ना, ज्याला कळतं पण वळत नाही, असा हा धृतराष्ट्र होता. एखाद्या माशाप्रमाणे, एखाद्या रेड्याप्रमाणे, जो अत्यंत निर्बुद्ध आहे असा हा धृतराष्ट्र. त्याला एवढं समजावलं पण तो समजून सांगण्याच्या पलीकडचा. यदा तू राजा स्वसुतान साधून पुष्पन्न धर्मेण विनष्ट दृष्टी. त्यांनी आपल्या भावाच्या मुलांना एवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला. धृतराष्ट्राने खरं म्हणजे आपले भाऊ त्यांचे पुत्र आहेत म्हटल्यानंतर वास्तविक अशी श्रुती आहे आणि अशी नीतीसुद्धा आहे की स्वपुत्र भ्रातृपुत्रस्तु. 5 प्रकारच्या जणांना पुत्र मानलेले, पंचेते पुत्रतांगता हा अशी स्मृती आहे. स्मृतीने असं सांगितलं की 5 जण पुत्र मानावेत. स्वपुत्र हा, आता आपला मुलगा तर मुलगाच, पण भ्रातृपुत्रस्तु, भावाचा मुलगा सुद्धा मुलगाच मानावा, म्हणून आपण म्हणतो पुतण्या. पुतण्याचा अर्थ काय होतो? अहो पुत्र न, तो पुत्र आहे न, असं या अर्थाने. पुत्र न पासून पुतण, पुतण, अरे पुत्र आहे तो काय दुसरा कोणी नाही, भ्रातृपुत्र असतो. त्याप्रमाणे शिष्य सुद्धा पुत्र मानावा अशी कल्पना आहे. मग जर इथे प्रत्यक्ष भावाची मुलं हे आपल्या मुलासारखे त्यांनी मानले असते तर काही प्रश्न नव्हता, परंतु त्यांनी अत्यंत दुर्दैन्य केली त्यांची. त्यांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला, त्यांना वनवासात पाठवलं, द्रौपदीला भर सभेत आणलं आणि तिचा अपमान केला. एवढं सगळं करून सुद्धा त्यांना शांतता वाटली नाही. शेवटी 12 वर्ष वनवासही सहन केला, 1 वर्ष अज्ञातवासही सहन केला आणि मग आपले दायभाग मागण्यासाठी आले. दायभाग म्हणजे हिस्सा. अहो तुम्ही
आमचा हिस्सा आम्हाला द्या, तुम्ही राज्य करा, आम्ही राज्य करतो. पण हा हिस्सा द्यायला देखील धृतराष्ट्र आणि बाकीचे लोक तयार झाले नाहीत. दुर्योधन तर नाहीच नाही. आणि शेवटी कृष्णाला शिष्टाईला यावं लागलं. या ठिकाणी या महाभारताच्या संदर्भात असं विवरण आहे ज्याला आपण गद्य स्वरूपातलं महाभारत, चंपू महाभारत म्हणतो. त्या चंपू भारतामध्ये असं वर्णन केलेलं आहे की कृष्ण जेव्हा शिष्टाईसाठी आले तेव्हा कृष्णाने सांगितलं यांचे दायभाग यांना परत द्या. दुर्योधन म्हणाला कोण भाऊ, इथून सुरुवात केली बरं का त्यांनी. कोण भाऊ म्हणले, पांडव आमचे भाऊ नाही आहेत. इतक्या वाईट शब्दात त्यांनी सांगितलं, कारण ते देवतांपासून निर्माण झालेत, ते पंडूपासून कुठे निर्माण झालेत, म्हणून ते आमचे पुत्र नाहीत, ते आमचे भाऊ नाहीत. आणि मग कृष्णाने जेव्हा त्यांचे बाप आजी पणजे सगळे काढले, तू तरी कोणाचा पुत्र आहेस नाही म्हणे, आणि धृतराष्ट्र तरी कोणाचा आहे. जेव्हा काढलं तेव्हा तो गप्प बसला. सांगायचं असं की जशास तसं उत्तर श्रीकृष्णाने दिलं. आणि या वेळेला मात्र त्यांनी कृष्णावरही आरोप केले की तू काय, तू तुझ्या मामाला मारलंस, तू बैलाला मारलंस, तू यांना मारलंस, तू स्त्रीला मारलंस, स्त्री हत्या निंदन ती तू केलीस, तेव्हा तू योग्यता म्हणजे जो कोणी राजाचा मंत्री म्हणून येतो किंवा राजाचा दूत म्हणून येतो किंवा राजाचा या ठिकाणी समेट करणारा म्हणून येतो, त्याची काही पात्रता असावी लागते म्हणे. तुझी तर काहीच पात्रता नाही. इथून दुर्योधनाने त्याला उलथून टाकण्याचा प्रयत्न केला की तू इथे माझ्यासमोर आलास, तो दूत म्हणून जरी आला तरी दूताची सुद्धा पात्रता असावी लागते. तेव्हा तू गाईला मारलंस, धेनुकासुराचा वध नाही केला का, तू गाईला मारलंस, तू मामाला मारलंस, तू स्त्रीला मारलंस, तू हत्यारा आहेस, आणि तू बैलाला सुद्धा मारलंस, जे गोधन चांगलं असतं त्या बैलाला मारलंस तू. अहो निरपराध प्राण्यांना मारलं, घोड्याला मारलं, केशी वगैरे. तेव्हा हे सगळं तू केलंस, म्हणून तू या ठिकाणी पात्रतेचा नाहीस दूत म्हणून येण्याच्या. म्हणजे कृष्णालाच कोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कृष्णाने त्याला वारंवार सूचना दिली की हे दुर्योधना, मी पांडवांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलोय आणि त्यांनी नियुक्त केलं म्हणून आलोय. यामध्ये दोघांचे कल्याण आहे. एवढं सगळं बोलत असताना धृतराष्ट्र काय करत होता सांगा ना. तो का नाही म्हणला की दुर्योधना तू असं कृष्णाबद्दल बोलता कामा नयेस, कृष्णाबद्दल तुझ्या मनामध्ये जे दुरित आहे, जे दुष्ट विचार आहेत ते या ठिकाणी काढून टाक, असं का नाही म्हणलं. आणि या वेळेला कृष्ण शेवटी निघून गेले. का तर कृष्णाने ठरवलं की आता पर्याय नाही. कृष्णाला बंदी बनवण्याचाही प्रयत्न केला सगळ्या बाजूनी. त्यांनी काही लोकांना बोलावलं, शस्त्रधारी लोकांना. तेव्हा श्रीकृष्णाने आपलं जे व्यापक स्वरूप तिथे प्रगट केलं, विराट स्वरूप, आपले शंख चक्र गदा पद्म यांना बोलावलं. आणि या वेळेला मात्र मग सगळे घाबरले की अरे हे काहीतरी विचित्र प्रकरण आहे. याप्रमाणे श्रीकृष्णाने शिष्टाई करण्यासाठी जरी कृष्ण गेले तरी सुद्धा कृष्णाला अपयश म्हणा किंवा कृष्णाने जाणीवपूर्वक अशा पद्धतीने हे सगळं प्रोजेक्ट केलं किंवा दाखवलं. कारण वास्तविक कृष्णाने दुर्योधन याच्यासमोर अर्जुन किती पराक्रमी आहे, आणि तुम्ही ज्या वेळेला त्या विराट नगरीमध्ये आलात तेव्हा तुमच्या सर्वांना एका अर्जुनाने कसं पराजित केलं आणि तुमचे वस्त्रसुद्धा कसे काढून नेले. तुमच्या अंगावर वस्त्र देखील ठेवले नाहीत, किरीट कुंडला देखील ठेवले नाहीत. तेव्हा हे फक्त एकट्या अर्जुनाने केलं. हे जेव्हा सांगितलं, भीमाचा पराक्रम सांगितला, त्यावेळेला तो अधिकच चिडला. आणि मग समेट कुठं राहिला. म्हणजे आम्ही पराक्रमी आहोत, आम्ही काही मागतोय म्हणजे याचक नाही आहेत. म्हटलं तर आम्ही तुमच्याकडून सगळी पृथ्वी घेऊ शकतो, ही ताकद आमच्यात आहे. फक्त आम्ही समेट करण्यासाठी आलो हे दाखवल्यानंतर मात्र दुर्योधन हा चिडला आणि तिथं तो सगळा प्रकार हा आपल्याला माहीत आहे. या दृष्टीने युद्धाची तयारी झाली. पण शेवटी विदुराला बोलावलं. विदुरा, तुम्ही मंत्री आहात, आता तुम्ही निष्प्रयपणे सांगा आम्ही काय करावं. या वेळेला विदुरांनी जो उपदेश केला त्याला विदुर नीती असं म्हणतात. विदुरांनी नीती सांगितली. नीती अनेक आहे. शुक्र नीती आहे, विदुर नीती आहे. ही नीती म्हणजे एक तत्व आहे की कसं वागावं. तुम्ही राजपुत्र आहात आणि हे तुमचे भाऊच आहेत, त्यावेळेला तुम्ही काय वागावं, कसं वागावं. यन्मंत्रिणो वैदुर कमी बदलती. त्यांनी जी विदुर नीती सांगितली. पण खरं बोललं तर सख्या आईला राग येतो. खरं सांगितलं तर कोणाला पटत नाही. का पटत नाही तर खरं ही गोष्ट पटणारी नसते. सत्यम मनोहारीच दुर्लभम वचः. खरं आणि गोड हे दुर्लभ आहे. दुर्योधनाला ते पटणं शक्य नव्हतं. आणि मग दुर्योधन म्हणले
की हा विदुर हा यांच्या बाजूचा आहे पांडवाच्या, तो आपल्याबद्दल काय सांगणार आहे, त्याला हकलून द्या. आणि दुर्योधनाने राजाच्या अधिकारामध्ये, त्या राजाचा प्रमुख असल्यामुळं किंवा राज्याचा प्रमुख असल्यामुळं त्यांनी सांगितलं की या विदुराला वास्तविक तो मारण्यालाच योग्य आहे, ठार मारण्यालाच योग्य आहे, पण हे मंत्री आहेत आणि हे आमचे आप्त आहेत, त्यामुळे यांना न मारता यांना गावातून हकलून द्या. ते म्हणाले तू कशाला हकलून द्यायला पाहिजेस, मीच जातो. आणि मग विदुराने आपलं धनुष्य टाकलं, बाण टाकले आणि राज्य आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला आणि सांगितलं बस मी आता थांबत नाही, मी निघालो. आणि तिथून विदुर जे निघाले ते यात्रेसाठी, तीर्थयात्रेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून. यावेळेला भीमाची ताकद खूप होती, हेही त्यांनी सांगितलं की भीम एकटा तुला हरवू शकतो, पण या लोकांनी ते ऐकलं नाही आणि विदुर तिथून निघून गेले. पार्थासुदेव भगवान मुकुंदो, याप्रमाणे त्यांनी धनुष्य टाकलं, बाण टाकले, राज्यग्रहाचा त्याग केला, आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला, सगळे वस्त्र उतरविले मंत्रिपदाचे, डोक्यावरचा मुंडासं खाली उतरविलं, टोप किरीट उतरविले आणि वल्कल धारण करून हा निघाला. गतव्यथो माना. मात्र या क्षणी याला थोडाही दुःख विदुराच्या मनात नव्हतं. यावेळेला यांनी शब्द वापरलाय की विदुर या वेळेला थोडेही व्यथित झाले नाहीत. रामायणामध्ये वाल्मिकींनी जेव्हा वर्णन केलं की राम जेव्हा वनवासात जायला निघाले, त्यांनी शब्द वापरलाय न बिव्यथे रामा. रामाला व्यथा वाटली नाही. म्हणजे ही जी ती समत्वाची भावना आहे, सुख असो नाही तर दुःख असो, आपल्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दिसला पाहिजे, मनाला त्याच्या दुःखाचा स्पर्श होता कामा नये. हे जसं रामाची जी तितिक्षा आहे, तीच तितिक्षा, तोच जो स्वभाव आहे मनाचा, तोच विदुराचा होता. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय गतव्यथो या दुरु मान माना. या विदुराला सुद्धा थोडी व्यथा वाटली नाही. हा फक्त भगवंताच्या मायेचा प्रकार आहे हे त्याच्या लक्षात आलं. ही देवाची माया आहे, देवाला काहीतरी करून घ्यायचंय. भगवंत स्वतः श्रीकृष्ण आलेले असताना अहो कृष्णासारखा जगद्वंद्य तुमच्या घरी आला, तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही ती ठोकरता, तुमच्यासारखी मूर्ख कोण. याप्रमाणे संनिर्गत कौरव पुण्य लब्धो गजाभे तीर्थ पदानी. आणि मग तो हस्तिनापूर सोडून ते निघून गेले. फिरता फिरता त्यांनी तीर्थयात्रा केली आणि स्वपंक तोयेषु सरित सरस्सु. अनेक पुण्य उपवनामध्ये, त्याचप्रमाणे पुण्यतीर्थामध्ये, पुण्य जलाशयामध्ये स्नान केलं, उपवन पाहिले, तसेच वेगवेगळ्या तीर्थाच्या ठिकाणी गेले. नवीन नवीन नगर, पर्वत, त्याचप्रमाणे कुंज यामध्ये फिरले. अनंत लिंग संबलंत तीर्थांच्या अनेक तीर्थयात्रा करत 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 गाम पर्यटन मेध्ये विव्यक्त वृत्ती ही अनेक ठिकाणी फिरत फिरत भगवंताच्या कथा गात गात, भगवंताच्या कथा ऐकत ऐकत स्वैर विधूत वेशो, अत्यंत विधूत वेशो म्हणजे स्वच्छ अशा प्रकारच्या अंतःकरणाने आणि स्वच्छ अशा प्रकारच्या वस्त्राने, अत्यंत मन पवित्र झालेल्या अशा अवस्थेमध्ये फिरत 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 अलक्षित कोणालाही लक्षात येऊ नये, म्हणजे आपण विरक्त आहोत, संन्यस्त आहोत हे देखील कोणाला कळू नये. लोकांना वाटावं की कुणीतरी वेडात चाललेला आहे. आपल्या ज्ञानाचं कधीही प्रदर्शन करायचं नसतं. ज्ञानी हा कधीच आपलं प्रदर्शन करत नाही, तो गूढपणानेच विचरण करत असतो. याप्रमाणे व्रतानी येरी हरितोषणानी इथम व्रजन भारतमेव वर्षम. या ठिकाणी फिरत 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 प्रभास क्षेत्रावर आले. कालेन यावत गतवान प्रभासम तावत छशास क्षितिमेक चक्रा. ते जेव्हा प्रभास क्षेत्रावर आले तेव्हा त्यांना कळालं की महाभारती युद्ध संपलं, कौरव ठार झाले आणि युधिष्ठिर हे राज्य करू लागलेले आहेत, हे त्यांना तिथं कळालं. तावत छशास क्षितिमेक चक्रा मेकात पत्र अमजितेन पार्था. एक चक्र अंमल, एक चक्रवर्ती राज्य युधिष्ठिराचं चालू आहे हे त्यांना त्यावेळेला कळालं. आणि युधिष्ठिराच्या राज्याची वार्ता तिथपर्यंत गेली आणि पांडवांनी कौरवांच्या मध्ये भगवंतांनी एक मायेचा आश्रय करून हे युद्ध घडून आणलं. कसं वनम यथा वेणू जवन्य संश्रयम. ज्याप्रमाणे बेळूमध्ये एकमेकांच्या मध्ये संघर्ष होतो आणि दोन बेळू एकमेकाला घासले की त्यातून अग्नी निर्माण होतो. आणि
वेळूचं बन जर असेल तर एकमेकांच्या संघर्षातून सगळं वेळूचं बन जळून जातं. त्याप्रमाणे त्या दोघांच्या मध्ये संघर्ष घडून संपूर्ण भारतीय युद्ध घडवून दुष्टाचा संहार केला, पृथ्वीवरच्या सगळ्या दुष्टांचा नाश केला. संस्पर्धया दग्धमतानुशोचन सरस्वतीं प्रतिगाया तूष्णीम. आणि मग हे सरस्वती नदीच्या तटाकावर उगमस्थानात जाऊन पोहोचले. तिथून प्रभास तीर्थावरून सरस्वती नदीच्या उगमस्थानापर्यंत आले. तस्याम तीर्थशोषण मनुष्य याप्रमाणे. आणि तिथून नंतर ते तीर्थम सुद्धा असस्य गवाम गुहस्य यच्छाद्ध देवसाशिषेवे. आणि याप्रमाणे वेगवेगळे तीर्थस्थानं करत 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 11 तीर्थस्थानांचं वर्णन केलेलं आहे. आता यापैकी आमच्या मुळे साहेबांना माहीत असेल की किती तीर्थस्थानं शिल्लक राहिली. तीर्थस्थानं 11 आहेत. कोणते? त्यामध्ये त्रित, उशना, मनु, त्याचप्रमाणे पृथु, आसित, वायू, सुदास, गोह, श्राद्धदेव आणि अग्नी एवढे तीर्थस्थानं, एवढे 11 तीर्थस्थानं या सरस्वती नदीच्या तीरावरती त्यांनी पाहिले. तिथं दर्शनं घेतले. सरस्वती नदीच्या तीरावर या सर्व तीर्थस्थानांना 11 तीर्थस्थानांचं दर्शन घेऊन तिथे थांबून ते तिथून प्रत्यंमुखांकित मंदिर आणि याप्रमाणे तिथून ते फिरत 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 या दर्शनातृष्ट मनुस्मरंती श्रीकृष्णाचं स्मरण करत करत, कारण हा सगळा परिसर कृष्णाच्या पावलांनी पुनीत झालेला आहे. हा सगळा परिसर भगवंताच्या पावलांनी पुनीत झालेला होता. हा मथुरा म्हणजे दिल्ली, मथुरा आणि साधारणतः पंजाबचा काही भाग, गुरगाव, आजचा विचार केला तर पंजाबमधला गुरगाव हा भाग, असे 100 चौरस मैल एवढा भाग हा श्रीकृष्णाच्या पदकमलांनी पुनीत झालेला होता. तो कोणकोणता? तर सौवीर, मत्स्य, कुरु, जांगल, त्याचप्रमाणे हे फिरत फिरत हे यमुनेवरचे ठिकाण. सौवीर, मत्स्य, कुरु, जांगल आणि नंतर यमुनेवरच्या दिल्लीपर्यंत. तत्रोद्धवम भागवतम ददर्श. आणि इथे जेव्हा ते आले त्यावेळेला त्यांची आणि उद्धवाची भेट झाली. यमुनेच्या तीरावर जेव्हा आले तेव्हा तिथे उद्धवाची भेट झाली. स वासुदेवानुचरम प्रशांतम बृहस्पती प्राक्तनयम प्रतीतम. या ठिकाणी उद्धवाची भेट झाली. आणि उद्धव आणि त्यांची भेट झाल्यानंतर पुढे मैत्रेयांची त्यांची भेट पुढे झालेली आहे. आणि नंतर पुन्हा ते परत दिल्लीला म्हणजे आपल्या हस्तिनापुराला आले. इंद्रप्रस्थाला आले. आणि इंद्रप्रस्थाला नंतर आलेले धृतराष्ट्राला नंतर त्यांनी उपदेश केलेला आहे. वास्तविक त्यावेळेला सुद्धा धृतराष्ट्राला उपदेश त्यांनी केला, पण लहान भावांनी केलेला उपदेश पटत नसतो. म्हणून एक ठिकाणी वर्णन असं आहे की सनत सुजात हे जे भाष्य आपल्याकडे आहे उपलब्ध, त्या सनत सुजात भाष्य म्हणजे सनत सुजात नावाचे 2 जण त्या ठिकाणी आले. आणि त्यांना विदुरांनी बोलावलं की तुम्ही उपदेश करा या धृतराष्ट्राला काहीतरी. आणि मग सनत सुजातांनी धृतराष्ट्राला उपदेश केला आणि धृतराष्ट्र तिथून बाहेर पडले. म्हणजे याप्रमाणे सनत सुजात भाष्य यामध्ये धृतराष्ट्राला केलेला उपदेश आहे. याप्रमाणे हे विदुर तिथून तीर्थयात्रा करत करत यमुनेवर आले. तिथे उद्धवाची त्यांची भेट झाली. तत्रोद्धवम भागवतम ददर्श. उद्धवाची भेट झाली आणि उद्धवानी त्यांना नमस्कार केला. मोठे होते, ज्ञानी होते, परम भागवत होते. सदेव वासुदेवानुचरम प्रशांतम. वास्तविक उद्धव हे सुद्धा बृहस्पतीचे शिष्य आहेत. उद्धव यांनी ज्ञान बृहस्पतीकडून घेतलेलं आहे. बृहस्पती प्राग तनयम प्रतीतम. इथे तनय शब्द वापरलाय म्हणजे बृहस्पतीचा मुलगा होता का? नाही, शिष्य. शिष्य हा मुलगाच मानावा अशी स्मृती आहे. म्हणून बृहस्पती प्राग तनयम प्रतीतम. बृहस्पतीने ज्यांना आपलं मुलगाच मानलं, शिष्य शिष्योत्तम मानलं, त्या बृहस्पतीचे शिष्य असलेले उद्धव यांची भेट झाली. भेट झाल्याबरोबर दोघांना एकमेकांना एवढा आनंद झाला, कारण उद्धव हे कृष्णाचे परममित्र आणि विदुर हे परमभक्त. परममित्र आणि परमभक्त जर भेटले तर दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं, प्रगाढ आलिंगन दिलं. आलिंग्य गाढम प्रणयन भद्रम स्वानाम पृच्छत भगवत प्रजाना. आलिंगन दिलं, आनंद वाटला. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि एकमेकांच्या बद्दल बोलू लागले. अहो कुणीकडं तुम्ही आलात? क्वचित पुराणो पुरुषो स्वनाम्य. आणि खूप दिवस झाले
विदुर जे निघून गेलेले होते हस्तिनापुरातून ते पत्ताच नव्हता. फिरत 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 म्हणजे एवढं महाभारती युद्ध झालं हे यांच्या पश्चातच झालं. आणि मग मात्र अंतःकरणामध्ये एवढा विरह दाटून आला आणि एक 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 प्रश्न ते विचारू लागले. क्वचित पुराणो पुरुषो स्वनाम्य. आणि विदुराला प्रश्न विचारले, अहो सगळे खुशाल आहेत ना? आधी आपण प्रश्न विचारतो ना, भेट झाली ती सगळे खुशाल आहेत ना, क्षेम आहे ना सगळं? त्याप्रमाणे क्षेम कुशल. उद्धवाला काही बोलूच दिलं नाही यांनी, आधी प्रश्नाचा भडीमार केला नुसता. हे हे चांगले आहेत का? ते खुश आहेत का? ते आनंदात आहेत का? अहो भगवान गोपालकृष्ण आनंदात आहेत का? किलावतीर्ण आसात उर्व्या कुशलम विधाय. त्याचप्रमाणे वसुदेव हे खुश आहेत ना? कुरु अर्थात परमसुरन्नो भामस्सा असते सुखमंग शौरी शौरी. वसुदेवांच्या सर्व स्त्रिया हे खुश आहेत ना? प्रत्यक्ष बलराम दादाची जी आई आहे रोहिणी, ती वसुदेवाची पत्नी होती आणि ही विदुराची बहीण होती. म्हणून आपल्या बहिणीबद्दलही चौकशी केली. हे दोघं म्हणजे मेहुणे झाले. वसुदेव आणि विदुर हे मेहुणे झाले. आपल्या मेहुण्याची, आपल्या बहिणींची चौकशी, त्यांच्या मुलांची चौकशी, त्यानंतर बलराम दादाची चौकशी, त्यांच्या नातू पणतू पडपंतू सर्वांच्या चौकशा केल्या. प्रद्युम्न असे सुखमंगवीर. हा प्रद्युम्न आनंदात आहेत का? अहो प्रद्युम्न तर प्रत्यक्ष मदनाचे अवतार आहेत, रुक्मिणी सूत आहेत, ते आनंदात आहेत ना? सात्वत वृष्णी भोज. सात्वत कुळ, वृष्णी कुळ, भोज, त्याचप्रमाणे अंधक हे सगळे कुल त्या काळात या द्वारकेमध्ये राहत असत. वच्चित सुखम. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष या द्वारकेमध्ये सर्व आनंदात आहेत ना? तसेच या भगवंताच्या कृपा छत्राखाली सर्व आनंदात राहत असतीलच. साधू सांबा. सांब हा आनंदात आहे का? वास्तविक सांब म्हणजे सामान्य नाहीये, तो पूर्वजन्मीचा षडानन आहे असं वर्णन केले त्यांनी. आस्ते गृणे रथिनाम साधू सांब असूतयम जांबवती व्रताढ्या. जांबवतीनी व्रत केलं. भगवंताची पत्नी जरी असली जांबवती तरी तिने व्रत केलं. त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थना केल्या, तपश्चर्या केली आणि देवं कुहम योंबिकया धृतोग्रे. प्रत्यक्ष अंबिकेचा पुत्र असलेला जो षडानन आहे तो पुत्र रूपाने तिच्या पोटी जन्माला आला. क्षेमम सपच्चित विधान असते. असं आहे सांब. ते खुश आहेत का? त्याप्रमाणे स्वफाल्क पुत्र असलेले या अक्रूर हे खुश आहेत का? विष्णू प्रजाया इव देव मातु. ज्याप्रमाणे सगळं यदुकुल या सर्वांची चौकशी केली, सर्वांच्याबद्दलची खुश क्षेम कौशल्य याच्याबद्दलची प्रार्थना केली आणि अपि स्वतोर्भ्याम विजयाच्युताभ्याम धर्मेण धर्म परिपाती सेतुम दुर्योधन तप्यते यत् सभाया साम्राज्य लक्ष्मी विजानुत्या. वास्तविक दुर्योधनाने चूक केली. दुर्योधनाने त्याच वेळेला जर राज्य दिलं असतं तर ही वेळ आलीच नसती. परंतु आज भगवंताच्या प्रेमामुळं, भगवंताच्या आशीर्वादामुळं हा जय मिळाला आणि सर्व मोठे आनंदात आहेत. आणि बरं तिकडची वार्ता काही कळाली का? पांडवांची. ज्या दुर्योधनाकडून हे सगळं राज्य याने आत्मसात करून घेतलं, विजय प्राप्त केला, ते युधिष्ठिर आनंदात आहेत ना? तो भीम जो नेहमी दुर्योधनाच्या विरोधात नेहमी त्यांचे हात बाहू फुरफुरत असत, तो दुर्योधना, तो हा भीम खुश आहे ना? त्याचप्रमाणे गांडीव धारण करणारा अर्जुन, ज्याला प्रत्यक्ष किरातानी आशीर्वाद दिला, भगवान शंकराच्या रूपाने, म्हणजे शंकर हे किराताच्या रूपाने आले आणि किरातार्जुनीय नावाच्या नाटकामध्ये याचं विवरण आहे. याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंतानी त्याला पाशुपतास्त्र दिलं. असा अर्जुन हा खुश आहे ना? त्याचे सगळे अनुज ते मोठ्या आनंदात असतीलच. याप्रमाणे अजस्य जन्मोत्पथनाशनाय कर्माण्य कर्तृग्रहणाय पुंसाम. याप्रमाणे सर्वांनी कर्माण्य कर्तृग्रहणाय पुंसाम. शेवटी माणसाचे कर्म त्याला कारणीभूत ठरतात. जसं जसं कर्म केलं तसं तसं त्याला भोगायला मिळालं. याप्रमाणे हे सगळे प्रश्न विचारले आणि उद्धव शांतच बसला तोपर्यंत. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते इति भागवतः पृष्ठ क्षत्रा वार्ता प्रियाश्रयम प्रतिवक्तुन्न चोत्सेह. उद्धव काहीच बोले ना. अहो काय बोलणार? उद्धवाच्या तोंडातून शब्दच निघेना. त्याची वाणी
रुद्ध झाली, कंठ गदगदून गेला, दुःखाच्या आवेगाने त्याला काय बोलावं कळेना. कारण हे जे सगळे प्रश्न विचारले होते या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं तो काय देणार आहे. प्रतिवक्तुंन चोथ्यः, उत्तर द्यायला त्याच्याजवळ शब्दच नव्हते. त्याचे जीभ आडली, गळा रुद्ध झाला, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. औत्कंठ्य, उत्कंठा म्हणजे कंठामध्ये जो दम आहे तो दाटला आणि काही बोलता येईना. या पंचहायनो मात्रा. हा उद्धव म्हणजे काय याचं वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. अहो 5 वर्षाचं वय होतं म्हणे उद्धवाचं. त्यावेळेला तो काय खेळत असे. आपण म्हणतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुलगा काय खेळतो याच्यावरून समजून घ्या पुढे काय होणार आहे. मुलगा काय खेळतो, काही नाही म्हणे पत्ती खेळतो. हां कळलं, मग काय खेळतो कळलं. तेव्हा मुलगा काय खेळतो, मुलगा काय बोलतो, मुलगा कशा वृत्तीचा आहे हे त्याच्या लहानपणाच्या नुसत्या शब्दावरून कळतं. या ठिकाणी उद्धव हे जेव्हा 5 वर्षाचे होते त्यावेळेला ते कृष्णाच्या मूर्ती तयार करून खेळत होते. म्हणजे देवाच्या मूर्ती करायच्या आणि देवाबरोबरच खेळायचं. एके दिवशी आईने त्याला बोलावलं, अरे जेवायला पान वाढलंय ये. तो इतका दंग झाला होता खेळण्यामध्ये की कृष्णाच्या मूर्तीबरोबरच तो खेळत असे. जसे नामदेव लहानपणापासूनच देवाच्या नादी होते त्याप्रमाणे हा उद्धव बालपणापासूनच देवाच्या नादी. त्याचं खेळणं म्हणजे देवाशीच होतं. देवाशीच खेळायचं, देवाशीच बोलायचं, देवाच्याच मूर्ती, हे सगळं देवाचंच. या पंचहायनो मात्रा प्रातराशाय याचितः. प्रातराश म्हणजे नाश्ता. सकाळच्या वेळेला म्हणजे त्या वेळेला सुद्धा ही कल्पना आहे बरं का. सकाळी उठून नाश्ता केला पाहिजे, कारण दुपारचं जेवण उशिरा होतं. मग तोपर्यंत का उपाशी राहायचं का नाही. भागवतकारांनी हेही सांगितलंय की आपण नाश्ता करा. कारण ज्या अर्थी तो संदर्भ इथं दिला त्या अर्थी सूचना आपल्याला सुद्धा आहे. म्हणून नाश्ता केला पाहिजे. अर्थात प्रातराश सकाळच्या वेळेला बरं का मात्र. नाहीतर नाश्ता कधी 12 वाजता, काय नाश्ता 12 वाजता नसतो. प्रातराश सकाळी 7ला नाश्ता, 7:30 पर्यंत नाश्ता झालाच पाहिजे. म्हणून सप मात्रा प्रातराशाय याचिता. आईनी जेव्हा सकाळी नाश्त्याला बोलावलं, खायला बोलावलं, त्यावेळेला हा तन्नै छत्रचयन यस्य सपर्या बाललीलया, हा कृष्णाच्या भक्तीमध्ये इतका तल्लीन झालेला होता की कृष्णाच्या मूर्तींचा, बाहुल्यांचा खेळ खेळण्यामध्ये दंग होता. असा हा उद्धव. सांगायचं तात्पर्य असं की एवढा हा परमभक्त होता. बालपणापासूनच, लहानपणापासूनच वृत्ती ही भगवंताकडे अनुरंजित झालेली होती. स कथम सेवया तस्य कालेन जलसंगतः. आणि आता तर हा उद्धव किती मोठा झाला, किती थोर झाला. सेवा करता करता मोठा झाला असं म्हणा. सेवा करता करता थोर झाला. नुसता वयाने नाही वाढला, ज्ञानाने सुद्धा वाढला, मनाने वाढला, भक्तीने वाढला. याप्रमाणे पृष्ठो वार्ता प्रतिब्रूयात भरतो पादानुवस्तु स्मरण. याप्रमाणे तो तिथे शांत उभा राहिला. त्यांना विचारू लागले विदुर, काव बोलत का नाही. तीव्रेण भक्तियोग निर्मळ साधून वृत्तः. आणि हा प्रश्न विचारल्याबरोबर एवढा अंतःकरणामध्ये भक्तीचा प्रकर्ष झालेला होता. हे भक्तीचा आविष्कार आहे. म्हणजे अंगावर रोमांच उभे राहणे, त्याचप्रमाणे डोळ्यातून पाणी येणे. हे रडण्यातून नसतं. डोळ्यातलं पाणी फक्त रडण्यापुरतं नाही आहे. भक्तीचा प्रकर्ष झाला म्हणजे सुद्धा अष्टसात्विक भाव जागृत होतात. ह्या अष्टसात्विक भावामध्ये अंगावर रोमांच उभे राहणे, कंठ गदगद होणे, त्याचप्रमाणे डोळ्यातून अश्रुधारा येणे आणि तल्लीन होणे. वैवर्ण्य म्हणजे डोळ्यासमोर असे निळे लाल असे वर्तुळ दिसणे, हे वैवर्ण्य म्हणतात त्याला. याप्रमाणे अष्टसात्विक भाव हे याचं विवरण अनेक ठिकाणी आलेलं आहे की या सात्विक भाव आहेत. सात्विक म्हणजे सत्वप्रधान भाव. सत्वप्रधान म्हणजे भक्तिप्रधान भाव. भक्तीच्या प्रकर्षातून या भावांचं दर्शन आपोआपच घडतं अंगावर. पुलोत्कोत भिन्न सर्वांगो मुंचली दृशा शुचा पूर्णार्थो लक्षित असतेन स्नेह प्रसर संप्लुता. एका ठिकाणी जनी जनार्दन यांनी वर्णन केलेलं आहे की राम परिसता श्रवणी. राम या नाव उच्चारल्याबरोबर, रामाचं नाव घेतल्याबरोबर अश्रुधारा नयनी, ज्याच्या डोळ्यातून अश्रुधारा येतात, अंग पुलकित होतं,
रोमांच आले, अंगावर रोमांच येतात, अष्टसात्विक भाव जागृत होतात. त्याचे न विचारावे याती कुळ, शुची अथवा चांडाळ, अवतरले केवळ रामरूप. त्याचं जात विचारू नये, धर्म विचारू नये, पंथ विचारू नये. का? अहो तो भक्त आहे, भक्ताला जात नसते. जातीनं पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. साधूची जाती विचारायची नसते, कोणत्या जातीचा साधू आहे, पूछ लीजिए ज्ञान. म्हणून तलवारीचं मोल करावं लागतं. म्यानातच राहते, पण मोल करो तलवार का, रहने दीजिए म्यान. तलवारीचं मोल करावं लागतं, म्यानीचं नाही. म्यान म्हणजे जात, जात म्हणजे केवळ वरचं आवरण. जातीला महत्व नाही, अंतःकरणाला महत्व. म्हणून या ठिकाणी उद्धवाच्या अंतःकरणामध्ये हा जो अष्टसात्विक भाग जागृत झाले. पुलकोत भिन्न सर्वांगो, मुंचन मिलित दृशा शुचा. डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या, अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचप्रमाणे पूर्णार्थो लक्षित असतेन, आणि डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. शनकैर भगवल लोक नृलोकम पुनरागता. आणि विमृज्य नेत्रे विदुरम, आणि विदुराला बोलताना कंठ दाटून आला. हे महाभाव जागृत झाले. या चैतन्य महाप्रभू यांचे शिष्य रूप गोस्वामी म्हणून होते. त्यांनी भक्तिरसामृत सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला. या भक्तिरसामृत सिंधूमध्ये महाभावाचं वर्णन केलेलं आहे. महाभाव म्हणजे काय? जसा महारास तसा महाभाव. हा महाभाव भक्ताच्या ठिकाणी असतो. हा महाभाव उद्धवाच्या ठिकाणी जागृत झाल्याचं त्यांनी सांगितलंय. विमृज्य नेत्री विदुरम प्रत्याहोद्धव उस्मयन. आणि मग उद्धव बोलू लागले. काय सांगावं? अहो दुर्भगो बत लोकोयम यादव नितरामपी. अहो आम्ही लोक यादव हे दुर्भग आहेत. दुर्भग का? दुर्भग म्हणजे भाग्यहीन, दुर्भग म्हणजे दुर्दैवी. आम्ही दुर्दैवी आहोत सगळे. का हो म्हणजे काय झालं? किमनु न कुशलम बुर्यात हे स्वाम दुर्भगो बत लोकोयम यदवो नितरामपि ए संवत संतोन विदुर हरिम मीना इवोडुपम. अहो आम्हाला त्यांनी उदाहरण दिलंय की समुद्रातूनच चंद्राची उत्पत्ती झाली म्हणे. चंद्राची उत्पत्ती समुद्रातून झाली. समुद्रात जे 14 रत्न निघाले, चंद्र हाही त्यातून निघाला, हा समुद्रातूनच निघाला. आणि मासेही समुद्रातच राहतात. माशांना वाटतं हा आमचा भाऊच आहे चंद्र. मासे आणि चंद्र काही सारखे आहेत का? मासे समुद्रात फक्त राहणार आहेत. समुद्रातून चंद्र निघाला त्या अर्थाने ते भाऊ असतील, पण चंद्राची शीतलता, चंद्राचा मोठेपणा, त्यातील अमृतमयता माशामध्ये येईल का? आणि विनाकारण माशांना वाटतं अहो हे आमचे भाऊ आहेत. कोण? चंद्र. चंद्र तुमचे भाऊ आहेत, पण तुमच्यामध्ये काय गुण आहेत त्या चंद्राचे? काही नाही. नुसतं भाऊ म्हणायला महत्व नसतं, त्या भ्रातृपणाचा आपल्यामध्ये काही लेश यावा लागतो. ते म्हणतात ए संवसंतो न विदुर हरिम. प्रत्यक्षात चंद्र हा समुद्रातून निघाला, पण माशांना त्या चंद्राचं काहीच महत्व नाही. त्यांना वाटतं ते आणि आम्ही सारखेच आहेत. वास्तविक चंद्र आणि मासा याच्यात किती मोठा फरक आहे. मीना इवोडुपम इंगितज्ञा पुरप्रौढा एका रामाश्च सात्वता. तसे आम्ही यादव लोक हे दुर्दैवी आहोत, कारण कृष्णासारखा कृष्णचंद्र प्रगटला आणि आम्ही मासे. आम्ही मात्र कृष्णाचं महत्व जाणलं नाही. आम्हाला वाटलं आमच्यासारखा हा एक यादव आहे. अरे कृष्णाचं महत्व हे कृष्ण अलौकिक आहेत, कृष्ण श्रेष्ठ आहेत. कृष्णाचं मोठेपण काही अलौकिक आहे हे आम्हाला कधीच कळलं नाही. आणि कारण ते आमच्या सोबत होते. आपण म्हणतो ना की अनेकदा जवळच्या लोकांचं महत्व आपल्याला कळत नसतं. आपण जवळच्या तीर्थाचं महत्व कळत नाही, जवळच्या मंदिराचं महत्व कळत नाही. अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचयामुळे अवज्ञा होते. संतत गमनादनादरो भवती. सतत एखाद्या ठिकाणी गेलं तर अनादर होऊ शकतो. म्हणून ते म्हणतात अनादर का होतो तर संतत गमनात. तसा अतिपरिचयात माणसाची अवज्ञा होऊ शकते. तसा आम्हाला अतिपरिचय कोणाचा? कृष्णाचा. कृष्ण म्हणजे काय? आमचेच आहेत. कृष्ण म्हणजे आमचे यादव आहेत, आमच्यापैकीच एक आहेत. अहो तुमच्यापैकीच एक आहेत, पण तुमच्यापेक्षा वेगळे आहेत. हे तुम्हाला कधी कळावं? म्हणून इंगितज्ञा पुरप्रौढा. त्यांचं इंगित, त्यांचं जे मर्म आहे, त्यांचं जो गूढ ताकद आहे ती आम्हाला कळली नाही.
सात्वतम ऋषभम सर्वे भूतावास ममं सत. त्याप्रमाणे देवस्य माया पृष्ठ एज आणि सदाशिता. आणि या भगवंताचं अलौकिकत्व आम्हाला कळलं नाही. त्यांनी माया सर्वांच्या वरती टाकली आणि परमपदम भूषणाभूषणांगम, भगवंताचं अलौकिकत्व, त्यांच्या पायाचं महत्त्व हे देवतांना कळालं, त्यांचा प्रभाव बाकीच्यांना कळाला, पण आम्हाला नाही कळाला. ज्या भगवंताचं हास्य अलौकिक होतं, ज्याचं चालणं बोलणं हे सर्वांना आकृष्ट करणारं होतं, हा भगवान यस्यानुरागप्लुत हा सर्रास लीलावलोक प्रतिलब्ध माना. ज्या भगवंताचं हास्य हे सर्व जगाला मोहित करणारं आणि त्याची प्रेम करण्याची क्षमता, विनोद, लीला ही सर्व त्यांच्या भ्रुकुटी तटाकामध्ये ह्या लीलेचा आविर्भाव दिसत होता. व्रजस्त्रियोदृग्भिरुन प्रवृत्त, जेव्हा ते गोकुळामध्ये राहत होते त्यावेळेला सर्व व्रजस्त्रिया त्यांच्यावरती अनुरक्त होत्या. परावरेशो महदंशयुक्तो हे जोपी जातो भगवान यथाग्नी. आणि ज्याप्रमाणे अग्नी हा लाकडामध्ये सर्वत्रच आहे, अग्नी कुठे नाही अशी स्थिती नसते. लाकूड म्हणलं की पूर्ण अग्नी त्याच्यात आहेच आहे, पण आपण जेव्हा तो पेटवतो तो तेव्हा एका बाजूने पेटतो, तो तसाच सर्वत्र व्याप्त आहे, पण जेव्हा प्रगट होतो तेव्हा तो एका बाजूने प्रगट होतो. त्याप्रमाणे भगवान हा यादव कुलामध्ये प्रगट झाले आणि लोकांना त्यांचं महत्त्व कळलं नाही. ते लोकांना त्यांच्यासारखेच ते वाटले. विडंबयम जद वासुदेव गे, हा वासुदेव वसुदेवाच्या घरी निर्माण झाला, जन्माला आले आणि दुनोतीचे तर स्मरतो ममैत. या भगवंताच्या अलौकिक कृत्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केलं. बालपणीच पुतनेसारखी राक्षसी त्यांनी ठार मारली, त्याप्रमाणे मोठमोठे राक्षस ठार मारले. या तृणावर्त आला त्याला मारलं, त्याप्रमाणे बकी म्हणजे ही पुतना तिला ठार मारलं, बकासुराला ठार मारलं. चैद्यस्य कृष्णं द्विषदोपि सिद्धी, शेवटी कंसाला ठार मारलं. नेत्रं पिबंतो नयनाभिरामम, आणि कृष्णाच्या कडे पाहता पाहता गोप तल्लीन होत असत. सगळं प्राणी हे देखील पशु हे देखील तल्लीन होत असत. विग्लापयंते येतो औग्रसेनम, आणि शेवटी भगवान हे कंसाच्या तिथे आले, कंसाला ठार मारलं. वसुदेव सदैव किं जातो भोजनेंद्र बंधने, आणि वसुदेवांच्या आणि देवकीच्या दर्शनासाठी आले. यावेळेला कृष्णाचं वय फक्त 11 वर्षाचं होतं. अशा 11 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा कृष्णाने मोठ्या गूढपणाने लपून छपून, आता लोकांना वाटतं मग कृष्ण ईश्वर होते तर म्हणलं आपले का हो, गोकुळात लपायचं काय कारण आहे, यायचं सरळ कंसाच्या समोर ठार मारायचं. पण लीला करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा अलौकिक कृत्य केलं, त्यामुळे लोकांना त्यांच्या चरित्राचं महत्त्व कळत नाही. आणि भगवंतानी या वेळेला वसुदेव देवकीला हात जोडले, नमस्कार केला आणि सांगितलं की अहो, मी इतके वर्ष तुमची सेवा करू शकलो नाही, तुम्ही माझे आईवडील आहात, पण 11 वर्ष तुमची मी सेवा करू शकलो नाही, माझे 10 वर्ष वयाचे वाया गेले. अहो, ज्यांनी आईवडिलाची सेवा केली नाही त्याचं जीवन व्यर्थ. म्हणजे भगवान जरी होते तरी भगवंताला याच्याबद्दल खेद वाटला आणि त्यांनी तो खेद व्यक्तही केला. ज्या भगवंतांनी ज्या इंद्राचा गर्व कमी करण्यासाठी गोसव नावाचा यज्ञ करायला लावला आणि गोवर्धनाची पूजा केली, गोवर्धनाचा उद्धार केला. गोपराजन विलोत्तमयी, ज्या भगवंतांनी गोत्र लीलात पत्रेण त्रातो भद्रानुगृह्णता, या भगवंतांनी सांदीपनीच्या घरी जाऊन शिक्षण घेतलं, त्याचप्रमाणे त्यांचा मृतपुत्र त्यांना आणून दिला आणि अनेक विवाह केले. रुक्मिणीबरोबर लग्न केलं, डंगरजितेबरोबर लग्न केलं. यावेळेला 7 बैलाच्या नाकामध्ये एकदम व्यसन घातली आणि सगळ्या बैलांना क्रीडामृग, जसा सहज एखाद्या मुलांनी खेळणी खेळावी त्याप्रमाणे या 7 बैलांना ओढून आणलं. त्याचप्रमाणे भौमासुराचा वध केला आणि त्यातून स्त्रियांना सोडवलं. जरासंधाचा वध केला, 100 विविध बाण, मूर, बलवल हे सगळे दंतवक्त्र, त्याचप्रमाणे अनेक शिशुपालासारखे लोक ठार मारले. अथ ते भातृपुत्राणां पक्षो पतितान् नृपान् त्यजाल भूकुरुक्षेत्रं येषामा पततां बलैः, ज्या भगवंतांनी शेवटी 18 अक्षौहिणी सैन्य समोर आलेलं असताना हे युद्ध करून हे ठार मारलं. कौरव पांडवांचं युद्ध घडून आणलं आणि हे घडून आणल्यानंतर सुद्धा कृष्णाला असं वाटलं की अरे, अजूनही काही सगळा भार पृथ्वीवरचा हरण झाला नाही.
म्हणून भगवंतांनी यादवांना एकमेकांच्या मध्ये भांडून नष्ट करण्याची युक्ती केली. कृष्णाची मायाच होती, ही कृष्णाची इच्छाच होती. कारण 11व्या स्कंदात त्या ठिकाणी वर्णन केलेलं सुरुवातीला की भगवंताच्या इच्छेनेच सत्य संकल्प ईश्वर हा असा शब्द वापरला. भगवान हा सत्य संकल्प आहे. त्यांची इच्छा कधी खोटी होणार नाही, वाया जाणार नाही. त्यांनाच फक्त ब्राह्मणाच्या शापाचा निमित्त करून हे ठार मारलं. कंटकं कंटके नैव, काट्याने काटा काढावा त्याप्रमाणे दोघांच्या मध्ये संघर्ष घडून हे सगळ्यांना ठार मारलं. एवं संचिंत्य भगवान स्वराज्य व्याप्य धर्मजाम कामान शिशवेद्वा वर्त्यात्मसम सांख्यमासिता. आणि भगवान या यादवांचा देखील एकमेकांच्या मध्ये संघर्ष घडून त्यांना ठार आणू करून शेवटी एका पिंपळाच्या झाडाखाली बसले. अत्यंत ज्ञानवंत भगवान होते. याही वेळेला भगवंताच्या चेहऱ्यावर कुठेही दुःख नव्हतं, स्निग्ध होते, स्मित हास्य होतं आणि वाचा पियुष कल्पया, गोड वाणी होती अमृतासारखी. आणि या भगवंताचं हे रूप मी पाहिलं कुठे तर सरस्वती नदीच्या तटाकावर एका पिंपळाच्या झाडाखाली, नवीन उगवलेलं पिंपळाचं झाड, अशी तरुण असलेलं पिंपळाचं झाड, त्याच्या खाली भगवान बसले. भगवंतानी आपल्या दैवाधीनेषु कामेषु दैवाधीन स्वयंपुमान. आणि भगवान या वेळेला यादवांनी एकमेकांच्या मध्ये दारू पिऊन एकमेकांना नष्ट केलं. आणि या वेळेला भगवान हे बाकीचे सर्व प्रभास क्षेत्रावरती आलेले होते आणि तिथे दानधर्म वगैरे केला सर्वांनी, यादवांनी केला. पण शेवटी एकमेकांच्या मध्ये संघर्ष करून ते खलास झाले. यावेळेला भगवान अथ ते तदनुज्ञाता भुक्त्वा पित्वाच वारुणी तया बिभ्रंशित ज्ञानदृशु सरस्वती मुपाश्रित्य वृक्ष मूलमुपाविशत. भगवान सरस्वती नदीच्या तटाकावर एका पिंपळाच्या झाडावर खाली बसले. यावेळेला भगवंतानी ह्या अत्यंत अलौकिक असं ज्ञान मला सांगितलं. यावेळेला भगवंताची स्थिती काय होती तर डाव्या मांडीवर त्याने उजवा पाय ठेवलेला होता आणि वाम उरावधिश्रित्य दक्षिणांघ्री सरोरुहम. भगवंताचं स्वरूप त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की श्रीनिकेतम सरस्वत्याम कृतकेतम अनकेतनम श्यामावदातम विरजम प्रशांतारुण लोचनम. भगवान शांत चेहऱ्याने होते. अरुण भगवंताचं लोचन, डोळे किंचित लालसर होते म्हणून त्याला कमलाक्षय म्हणतात. किंचित अरुण म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या वेळेला जी लालसर लाली असते तसे भगवंताच्या डोळ्यामध्ये एक लालसरपणा होता. आणि श्यामावदातम श्यामल रंगाचे, तसेच पितांबर धारण केलेला आणि डाव्या मांडीवर उजवा पाय भगवंताने ठेवला. अपाशितार्भकाश्च अश्वत्थम कृशम. आणि अत्यंत तरुण असलेला वृक्ष अश्वत्थ वृक्ष. भगवान अश्वत्थ वृक्षाच्याच खाली का बसले याचं कारण असं आहे की अश्वत्थ हा आपण संसार वृक्ष मानतो. अश्वत्थ म्हणजे ऊर्ध्वमूल मदर शाख, अश्वत्थम प्राहुरव्ययम 15वा अध्याय. या अश्वत्थ हा संसाराचं प्रतीक आहे आणि भगवान त्याच्या खाली बसलेत. हा संसार हा सुद्धा तरुण संसार. भगवंताने सगळा संसार केला पण त्यापासून अलिप्त राहिले. आणि मी या ठिकाणी बसलोय, माझं हे जे भौतिक रूप आहे या ठिकाणी आहे, पण या भौतिक रूपाचं भगवंताने तिथे त्या रूपालाच अंतर्धान केलं. शेवटी हे रूप अंतर्धानित केलं आणि या संसारामध्येच राहून, संसारामध्ये राहून सुद्धा अलिप्त राहण्याची वृत्ती भगवंताने तिथे दाखवली. आणि अपाशितार्भकश्वत्थ मग कृषम तक्त पिप्पलम. पिंपळाचं झाड आहे. या पिंपळाच्या झाडांचे पिप्पल हे मात्र त्याचं भगवंतानी सेवन केलेलं नाही. कारण पिंपळाच्या वृक्षाचं वर्णन एका ठिकाणी जे आलेलं आहे की 2 पक्षी एका झाडावर आहेत. द्वा सुपर्णा सयुजा सखाया. 2 पक्षी एका झाडावर आहेत. एक पिप्पल स्वादतुष्टा, एक जण पिंपळाच्या फळाचा आस्वाद घेण्यात तल्लीन आहे आणि दुसरा म्हणतो नाही, मला त्याचा आस्वाद नको. का तर मला त्याची इच्छा नाही, तो आहे शिव. म्हणून भगवंतानी पिप्पल भोग तृष्ट असलेला जो जीव आहे त्याला हे दाखवलंय की मी पिप्पळ भोगाच्या अपेक्षेमध्ये या ठिकाणी नाही, अर्थात मी त्याग त्या भावनेमध्ये आहे आणि त्यागाची भावना इथे दाखवली. तस्मिन महाभागवतो. या वेळेला जेव्हा कृष्णाकडे मी पाहिलं, कृष्णाचा शोध घेत मी आलो, उद्धव म्हणतात,
कृष्ण कुठे याचा शोध घेत आलो तर कृष्ण मला दिसले. ते पिंपळाच्या झाडाखाली बसलेले पाहिल्याबरोबर मी धावत धावत तिथे गेलो आणि तिथेच द्वैपायन सुरत सखा, त्याच वेळेस मैत्रेय तिथे आलेले होते. द्वैपायन म्हणजे व्यास, व्यासांचे अत्यंत परममित्र म्हणजे मैत्रेय, व्यासांचे इतकेच अधिकारी आहेत, तेही तिथे आलेले होते. आणि आम्ही दोघंही तिथे गेलो. भगवंताला नमस्कार केला आणि लोकानुवित्रम सिद्ध असं छया, सहज फिरत फिरत मैत्री आलेले होते. या दोघांना च्या संपर्कामध्ये आम्ही आलो. तस्यानुरक्तस्य मने मुकुंद प्रमोद भावानंद कंधरस्य, आणि भगवंताला नमस्कार केला, मैत्रियांनी तिथे नमस्कार केला आणि भगवान म्हणायला लागले. या वेळेला भगवंतानी सांगितलं, हे उद्धवा, या ठिकाणी उद्धवाला त्याच्या पूर्वजन्मीचा आठवण करून दिलेली आहे. हे उद्धवा, तुम्ही आलात, आनंद वाटला, पण सत्रे पुरा विसृजामेसु नाम, तू पूर्वीचा वसू आहेस. पूर्वीच्या जन्मामध्ये तू वसू होतास आणि या वसूंनी अनेक यज्ञ केले. त्यावेळेला तू फक्त माझी प्रार्थना केलीस, माझी प्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना केलीस आणि माझी भक्ती तू एवढी एकनिष्ठेने केलीस की या जन्मात तुला उद्धव हे माझ्या भक्ताचं स्वरूप प्राप्त झालं. आणि आता मात्र मी तुला ज्ञान सांगेल. मग सिद्धी कामेन वसोत्मयेष्ट स एष साधो चर्मो भवानाम, आता मात्र तुला पुनर्जन्म नाही, हा तुझा शेवटचा जन्म, यानंतर तुला जन्म नाही, याप्रमाणे सांगितलं. आणि स एष साधो चर्मो भवाना मासादिते तस्य मदनुग्रहो यत् जन्मांध्रलोक स उत्सृजंतम दिष्ट्या दुष्ठान विषदानुवृत्त्या, याप्रमाणे पाद्मकल्पामध्ये, पूर्वीच्या कल्पामध्ये तू हा वसू होतास आणि आता तुला मी ज्ञानम परम मयुवा भवाभासम, तुला त्यावेळेला जे मी ज्ञान ब्रह्मदेवाला पाद्मकल्पात दिलं, म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या जगतसृष्टीच्या वेळेला ब्रह्मदेवाला जे ज्ञान दिलं ते ज्ञान मी तुला देणार आहे. ज्ञानम परम मन महिभाम भासम यत् सूर्यो भागवतम वदंती, ज्याला भागवत असं म्हणतात, म्हणजे ही परंपरा अशा पद्धतीची. इत्यादृतोक्त परमपुंसाम, याप्रमाणे भगवंताला मी नमस्कार केला आणि भगवंतानी मला आशीर्वाद दिला. आणि या वेळेला भगवंताकडून मी हे ज्ञान घेतलं. कारण भगवंताला मी म्हणालो, हे देवा, तुमच्या यादवांचा तर संहार झाला, आता तुम्ही निजधामाला जाण्याच्या तयारीत आहात, तेव्हा तुमच्या जवळचं ज्ञान हे याचा अधिकारी कोण? तुमच्या जवळचं ज्ञान कुणी घ्यायचं? कारण तुम्ही जर या ठिकाणी तुमचा अवतार संपवला तर तुमच्या जवळच्या ज्ञानाचा उपयोग जगाला होणार नाही, म्हणून तुमच्या जवळचं ज्ञान मला द्या. म्हणून मला तुम्ही अधिकारी भगवंतांनी समजलं आणि मला हे ज्ञान दिलं. यावेळेला मी पुन्हा पुन्हा नमस्कार केला. प्रणम्य पादो प्रवृत्त देव न्याहागतो आत्मा. मला खूप दुःख झालं, वाईट वाटलं, कारण कृष्ण म्हणाले की आता तुम्ही इथे थांबू नका, ज्ञान झाल्यानंतर तुम्ही आता बद्रिकाश्रमामध्ये जा. गमिष्ये दैतम सस्य बदर्याश्रम मंडलम, तू आता बद्रिकाश्रमात जा, तिथे तपश्चर्या कर, कारण बद्रिकाश्रमामध्ये नरनारायणांची ठिकाण आहे. नरनारायणांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे, त्यांचं ते स्थान आहे. म्हणून स्थान महात्म्य सुद्धा असतं बरं का. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भागवत श्रवण करतो, तीर्थयात्रा करतो, कशामुळं? त्या स्थानाला महात्म्य. म्हणून शुकताल का महत्वाचं आहे? तर तिथे प्रत्यक्ष परीक्षितेला शुकाचार्यांनी ज्ञान सांगितलं, म्हणून ते पावन झालेलं क्षेत्र आहे. हरिद्वार पावन झालेलं क्षेत्र आहे. काशी, हरिद्वार, रामेश्वर हे पावन क्षेत्र आहे. त्या क्षेत्राचा काही महिमा आहे, त्या क्षेत्राचं काही महत्त्व आहे. आपलं घर तर आहेच आहे, पण तीर्थस्थान महत्त्वाचं याच्यासाठी की हे परंपरेने तिथे कथा होत आलेली आहे, तिथे ज्ञानसत्र चालत राहिलेले आहे. यत्र नारायणो देवो नरश्च भगवान ऋषी, जिथे भगवान नारायणाने, नरनारायणाने तिथे तपश्चर्या केली, म्हणून त्या जागेला महत्त्व प्राप्त झालं. म्हणून ध्रुवाला सुद्धा मधुवनात जायला सांगितलंय नारदाने, कारण जिथे भगवान प्रत्यक्ष कायम वास्तव्य करत आहेत, तसं तर सामान्यतः भगवंताचं वास्तव्य सगळीकडेच आहे, पण मधुवनात कशामुळं? यत्र, ज्या ठिकाणी भगवान कायम वास्तव्याला आहेत ते भगवंताचं स्थान, म्हणून मधु. याप्रमाणे गमिष्ये दैतम तस्य बदर्याश्रम मंडलम यत्र नारायण देव नरश्च भगवान ऋषी, याप्रमाणे मला जायला सांगितलं आणि मला वाईट वाटलं असं हे सांगतात. आणि त्याच वेळेला मी हे जे ज्ञान ऐकलं, असं ऐकल्याबरोबर विदुर यांनाही वाईट वाटलं, अरे
भगवान गोपालकृष्णांचा या ठिकाणी निजधामाला गेले. त्यांचं यादव कुलही संपलं. हे ऐकल्यावर त्यांना वाईट वाटलं, दुःखही झालं. पण आपल्याला सावरून ते म्हणाले की आपण हे सगळं सांगितलं हे खरं आहे, पण आता ज्ञानम परम स्वात्मरह प्रकाशम, भगवंतांनी जे तुम्हाला ज्ञान सांगितलं ते ज्ञान मला द्या. हात जोडले त्यांनी. वास्तविक उद्धव हे लहान आहेत आणि विदुर मोठे होते, पण तरी एकमेकांच्या मैत्री होती, प्रेम होतं, म्हणून तर एकमेकांना दृढ आलिंगन दिलं, समानता होती. या दृष्टीने हे ज्ञान पृच्छा केली ज्ञानाची की भगवंतांनी जे ज्ञान सांगितलं ते मला द्या. वक्तुम भवांनो रहतीयति विष्णोर भृत्या स्वभारत. त्यांनी सांगितलं नाही. ज्या वेळेला मैत्रेय तिथं होते, मैत्रेयानी आणि आम्ही दोघांनी मिळून ते ज्ञान ऐकलं आणि भगवंतांनी माझ्यासमोर मैत्रेयाला सांगितलं की हे तुम्ही या विदुराला सांगा. मैत्रेयाला आदेश दिलेला आहे की हे ज्ञान तुम्ही विदुराला सांगा. कुणी उठून सुटून काही कोणाला सांगत नसतं. गुरुसुद्धा ठरलेला असतो, गुरुसुद्धा दैवाने नियुक्त केलेला असतो. कुणी उठून गुरु होऊ शकत नाही, कुणी कोणाचं शिष्यत्व घेत नसतं. का? त्याच्या मागे एक दैवी संकेत असतो. म्हणून वक्तुम भवांनो रहती यद्य विष्णोर भृत्या स्वभृत्यार्थ कृतश्चरंती. त्याप्रमाणे उद्धव म्हणतात, ननु ते तत्वसम्राज्य ऋष कौशार कोणती मे साक्षात भगवता दिष्टो. भगवंतानी आदेश दिला मैत्रेयाला की हे ज्ञान तुम्ही विदुराला सांगा. मर्त्य लोकम जहासता. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, विदुर आणि मैत्रेय या ठिकाणी त्यांचा संवाद पुढे होणार आहे, पण त्याची पूर्वकल्पना इथे शुकाचार्य म्हणतात. विदुर आणि उद्धव यांच्या संवादातून आपल्याला ही सूचना मिळते. उद्धव आणि विदुर यांचा संवाद घडला आणि उद्धवानी सांगितलं हे उद्धव निघून गेले आणि तिकडे हे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते ब्रह्मशापापदेशन कालेना मुखवांछिता समृद्ध स्वकुलम नूनम तक्षांत देहम अचिंतयत. त्याप्रमाणे शापाप्रमाणे सर्व यादवांचा नाश तर झालाच आणि विदुर हे आपल्या गुरुच्या शोधासाठी, मैत्रेयांच्या शोधासाठी विदुरोप्य धुवा श्रुत्वा कृष्णस्य परमात्मना क्रीडयोपात देहस्य कर्माणि श्लाघितानि च. भगवंतांनी सहज क्रीडा मात्रे हे विश्व निर्माण केलं. क्रीडा करावी तशा सगळ्या राक्षसांचा संहार केला आणि आपला देह देखील सहज क्रीडेप्रमाणेच या ठिकाणी समर्पित केला आणि भगवान हे गुप्त झाले. असं वर्णन केल्यानंतर मग हे प्रत्यक्ष विदुर मैत्रेयाच्या शोधासाठी आत्मानंद कुरु श्रीकृष्णेन समेक्षिताम. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे ध्यायन गते भागवते रुरोध प्रेम विमला. डोळ्यातून अश्रू येऊ लागले, कृष्णाची आठवण येऊ लागली आणि कृष्णाच्या स्मरणाने, कृष्णाच्या कथेच्या दृष्टिकोनातून भगवंताची कथा गात गात, भगवंताचं नामस्मरण करत करत हे कालिंद्या कथिभिः सिद्ध अहोभिर भरतर्षभा प्रापद्यत स्वसरितम यत्र मित्रा सुतो मुनिः. तिथून जे विदुर फिरत 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 कालिंदी तटाकावरून पुढे गंगा तीरावरती आले आणि गंगा तीरावर म्हणजे हरिद्वारला आले. हरिद्वारला तिथे मैत्रेय शांत निस्पृह भावनेने बसलेले होते आणि मैत्रेय खरं म्हणजे मुक्तावस्थेतच विचरण करत होते. तपश्चर्या करत शांतपणाने या हरिद्वारला बसलेली. तिथे यांचे दर्शन त्यांना मैत्रेयाचं झालं. मैत्रेयांचं दर्शन झाल्याबरोबर हात जोडले आणि द्वारी जनद्या वृषभः कुरूणाम मैत्रेयमासीन मगाधबोधम क्षत्रोपसृत्याच्युतभाव शुद्ध प्रभुच्च सौशील्य गुणाभितृप्ता. हात जोडले, मैत्रेयाला नमस्कार केला साष्टांग आणि ज्ञानाची पृच्छा केली. आता यानंतर विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद कसा होईल आणि विदुराला मैत्रेय ज्ञानोपदेश कसे करतील, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगतील, या सगळ्या गोष्टीचा चिंतन उद्या करू आपण. कुंडली कवरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम.